नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट तर 2017 साली वर्ग व वर्गमूळ या टॉपिकवर आलेले प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, प्रश्नपत्रिका 1 मध्ये 36 ला हा प्रश्न होता. पहा, वर्गमुळात 400 अधिक वर्गमुळात 900 अधिक वर्गमुळात 1600 चे मूल्य हे आहे. तर याच्यातले आपल्याला मूल्य ओळखायचे आहे. तर सोडवायचं कसं? तर पहा, 400 चे वर्गमूळ, 400 चे वर्गमूळ आले 20 अधिक 900 चे वर्गमूळ आले 30 अधिक 1600 चे वर्गमूळ आले 40. यांची बेरीज करा. 50 अधिक 40 बरोबर किती? 90. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर त्यात सेम क्वेश्चन पेपरमध्ये 59 नंबरला प्रश्न आला होता बघा, वर्गमुळात 676 बरोबर किती? तर 676चं वर्गमूळ किती? तर 26. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर सेम क्वेश्चन पेपरमध्ये बघा, वर्गमुळात 4 चा घातांक आहे 1/2. तर हे गणित कसे सोडवायचे पहा. तर वर्गमुळात 4 चे वर्गमूळ किती? 2 आणि 2 चा 1/2 घातांक म्हणजेच काय? परत वर्गमुळात 2 म्हणजे पर्याय क्रमांक बघा सी हे याचे योग्य उत्तर आहे. कारण 1/2 ह्याचाच अर्थ असतो वर्गमूळ किंवा वर्गमूळ ह्याचाच अर्थ असतो 1/2. त्यामुळे याचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये 105 नंबरला वर्ग आणि वर्गमूळ या टॉपिकवरील प्रश्न होता. पहा, वर्गमुळात 484/289. तर तुम्हाला वर्गमूळ पाठ असते त्याचे उत्तर तुम्हाला लगेच कळेल आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर 22चा वर्ग 484, त्यामुळे 484चं वर्गमूळ होईल 22 आणि 289चं 17. पर्याय क्रमांक सी. त्या पुढीलच प्रश्न आहे. पहा, 15,876च्या वर्गमूळातील एकक स्थानी असलेला अंक कोणता? तर ह्या ठिकाणी पहा, जर वर्गसंख्येत जर एकक स्थानी 6 असेल तर वर्गमुळात नक्कीच 6 किंवा 4 असतील. आता ते आपण ह्याचं वर्गमूळ काढून ठरवू शकतो. इथं पर्याय ए आणि डी कॅन्सल होतो कारण इथं 8 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही. जर वर्गसंख्येत 6 असेल तर एकक स्थानी 6 किंवा 4 असू शकतात. त्यामुळे बी किंवा सी हा याचा पर्याय होऊ शकतो. तर या मोठ्या संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं याचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तो तुम्ही सविस्तर पाहून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे 126 म्हणजे ह्याचं वर्गमूळ आहे 126 आणि एकक स्थानी येणारा अंक आहे 6. पर्याय क्रमांक 2. तर प्रश्नपत्रिका क्रमांक 4 मध्ये आलेला हा क्वेश्चन पहा कसा सोडवायचा. या ठिकाणी आपण लसावी काढून घेऊ, म्हणजेच 169 किंवा या ठिकाणी पहा 1/1 देत नाही, तिथं खाली 1 असतो छेदाला, अधिक 27/169. सोडवायचं कसं पहा, ह्या छेदाने ह्या अंशाला गुणायचं आणि ह्या छेदाने ह्या अंशाला गुणायचं. तर पहा काय होईल, 169 अधिक 27 छेद काय करायचं, इथं आपण गुणून घेतलं आणि ह्या दोन्हींचा काय करायचा आपसमध्ये गुणाकार. 1 गुणले 169 169 आणि काय झालं पहा, या दोन्हींची करा बेरीज, तर अंशात होईल 196 बेरीज आणि छेदात होईल 169. तर आपल्याला माहित आहे की 196 हा
कितीचा वर्ग आहे? 14चा. त्यामुळे 14 हे याचा आपण वर्गमूळ लिहू आणि 169चं वर्गमूळ आहे 13. त्यामुळे 14/13 असे याचे योग्य उत्तर येईल आणि ते पर्याय क्रमांक कितीमध्ये आहे पहा? 4 मध्ये आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिका 5 यामध्ये आलेला हा प्रश्न पहा कसा सोडवायचा. वर्गमुळात 5 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक वर्गमुळात 5 वजा 3 कंसाचा वर्ग. तर आपण हे असे सोडू शकतो पहा. 5 वजा 1 बरोबर किती झाले? 4. वर्गमुळात 4 आहेत तसे ठेवा. परत अधिक 5 वजा 3 बरोबर वर्गमुळात 2. वर्गमुळात 2. तर पहा आणि ह्याचा काय केलेत त्यांनी? वर्ग केलेला आहे. तर वर्गमुळात हे काय होणार? 16 अधिक वर्गमुळात 4 आणि 16चं वर्गमूळ 4 आणि ह्या वर्गमुळात 4चे वर्गमूळ 2 म्हणजे यांची बेरीज येणार 6 आणि याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजे 2. प्रश्नपत्रिका 6 नंबरमध्ये 13वा क्वेश्चन होता पहा वर्ग आणि वर्गमूळचा. पहा हा क्वेश्चन कसा सोडवायचा. 25चे वर्गमूळ 5 छेद 25चे वर्गमूळ इथं करते पहा. 25चे वर्गमूळ 5 छेद 9चे वर्गमूळ 3 गुणुले 9चे वर्गमूळ 3 36चे वर्गमूळ 4. तर या ठिकाणी पहा अंशांचा गुणाकार करा. 5 त्रिक 15 3 चौक 12. तर हे सोडवलं तर कसं होणार? याला संक्षिप्त रूप दिलं तर 3 चौक 12 3 पाची 15 म्हणजेच 5/4 असे याचे योग्य उत्तर येणार. तर ते पर्याय क्रमांक सॉरी मी ह्या ठिकाणी 4चा वर्ग 36चे वर्गमूळ 4 लिहिले आहे. तर नाही 36चे वर्गमूळ साइन 36 6 आहे. सॉरी फॉर दॅट मिस्टेक. तर पहा 5 त्रिक 15 3 संग 18 3 संग 18. तर 3 पाची 15 3 संग 18 म्हणजेच 5/6 5/6 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक ए म्हणजे 1. त्यानंतर प्रश्नपत्रिका क्रमांक 8 यामधील हा प्रश्न आहे पहा वर्गमुळात 441/25. तर 441चे वर्गमूळ काय आहे? 21 आणि ह्या 21 छेद राहिलं 25. तर ह्यात आपण 21ला 25ने भाग द्यायचा आहे. तर कसं होईल पहा. 25ने 21ला भाग द्यायचा आहे. तर आपण इथं आडवा भागाकार करू. भाग जात नाही म्हणून पॉईंट घेतले याच्यावर 0. 25 200 वजाबाकी केली राहिले 10 उतरून घेतला 0. 25 चौक 100 बाकी आली 0 म्हणजे 0.84 हे याचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. आपण 8 क्वेश्चन पेपरमध्ये जे आलेले वर्ग आणि वर्गमूळ ह्याच्यावरचे क्वेश्चन सोडवले आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, परफेक्ट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही याच्याविषयीचा गुण मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल. धन्यवाद.